इस्रायल-इराण संघर्षामध्ये भाग घेऊ नका, अन्यथा लाल समुद्रामध्ये अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार. येमेनमधील युथी बंडखोरांची अमेरिकेला धमकी. निवडणुकीनंतर 45 दिवसातच ईव्हीएमसह सीसीटीव्ही आणि इतर डेटा डिलीट केला जाणार. 45 दिवसांमध्ये निकालाला आव्हान द्यावं लागणार. फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमामध्ये बदल. ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करत आहेत, याचा अर्थ मॅच फिक्सिंग. निवडणुकीचं फुटेज 45 दिवसांमध्ये डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं. राज्यात उद्धव आणि राज ठाकरे हे दोनच समविचारी नेते. मराठी माणसासाठी एकजूट राहावी ही उद्धव ठाकरेंची भूमिका. राऊतांकडून पुन्हा शिवसेना मनसे युतीसाठी ग्रीन सिग्नल. मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. राज्यात हिंदी भाषा लादण्याचा छुपा अजेंडा. मराठी द्वेषी भाजपचे काय चाललं आहे? मराठी रंगभूमी दालनावरून आदित्य ठाकरेंचा सवाल. परप्रांतीय महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करायच्या ऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती. मनसेची दादरमध्ये बॅनरबाजी. तिसऱ्या भाषेच्या धोरणाविरोधात राज्य सरकारचा निषेध. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, शुगर कमी झाल्यानं त्रास. जेलमध्येच वैद्यकीय पथकाकडून तपासणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड जेलमध्ये. नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये तुकोबांच्या पालखीचा विसावा. भर पावसामध्ये दर्शनासाठी पुणेकरांची अलोट गर्दी. दररोज 1800 भाविकांना पांडुरंगाचं दर्शन मिळणार. बुलडाण्यामध्ये कर्जदार महिलेची मुलगी परराज्यामध्ये विकली. सावकाराचा ऐदोस. शिंदेचे आमदार संजय गायकवाडांचा खळबळजनक आरोप. आरोपी सुनील गुरडच्या जामिनाविरोधात हायकोर्टामध्ये जाण्याची भूमिका. गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये अचानक इंधन झालं कमी. पायलटकडून मेडेचा कॉल. बंगळुरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग. इराण आणि इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारचं ऑपरेशन सिंधू. इराणमधून 310 भारतीयांना मायदेशी आणलं. आतापर्यंत 827 जणांची सुटका.